स्टार्टअपमध्ये फंडिंग रेज करताना बूटस्ट्रॅपिंग, एंजल आणि व्हेंचर फंडिंग आणि मग सिरीज फंडिंग असे वेगवेगळे टप्पे असतात. बूटस्ट्रॅपिंग म्हणजे जसं नाव सांगितलं तसं आपले स्वतःचेच बूट खरवडून म्हणजे जितके पैसे आपल्याकडे आहेत ते काढून आपल्याकडचे पैसे, आपल्या अगदी क्लोज फॅमिलीमधले पैसे, अशा पद्धतीचे पैसेचे भांडवल जमा करून जे स्टार्टअप केला जातो त्याला बूटस्ट्रॅपिंग असं म्हणतात. एंजल फंडिंग म्हणजे एंजल नावाप्रमाणे की देवदूत, म्हणजे ज्याला आपली आयडियावरती खरंच अगदी सुरुवातीला विश्वास बसतो आणि तो फंडिंग करायला तयार होतो. तो सगळ्यात जास्त रिस्क घेतो कारण त्याने तुमची आयडिया बघितलेली पण नसते. तो तुमच्यावरती पैसे लावतो कारण हा माणूस आयडिया ही करू शकेल, याच्यामध्ये ही पॉवर, याच्यामध्ये पर्पज आहे, ही आयडिया व्हॅलिडेट करू शकेल आणि करेल, असा माणूस आहे तो एंजल. त्याच्याकडनं तुम्ही कमीत कमी कॅपिटल घेऊ शकता. व्हेंचर कॅपिटल कधी येतं? ज्यावेळी तुमची आयडिया व्हॅलिडेट झालेली असते त्यावेळी मग व्हेंचर बनवता, जेव्हा तुम्ही स्केल करता त्याच्यावेळी व्हेंचर कॅपिटल येतं. आणि सिरीज ए, सिरीज बी हे सिरीज फंडिंग कधी येतं? ग्रोथच्या वेळी येतं. ज्यावेळी तुम्ही आयडिया आता व्हॅलिडेट केली आहे, त्याचा तुम्ही ग्रोथ पण दाखवली आहे, आता ते नेक्स्ट ऑर्बिटमध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्हाला जो मोठा फंडिंग लागेल त्याच्यावेळी मग तुमचे पी म्हणा किंवा इन्व्हेस्टर्स असतात, ग्रोथ इन्व्हेस्टर्स असतात, ते येतात. स्टार्टअपमध्ये फंडिंग रेज करताना बूटस्ट्रॅपिंग, एंजल आणि व्हेंचर फंडिंग आणि मग सिरीज फंडिंग असे वेगवेगळे टप्पे असतात. बूटस्ट्रॅपिंग म्हणजे जसं नाव सांगितलं तसं आपले स्वतःचेच बूट खरवडून म्हणजे जितके पैसे आपल्याकडे आहेत ते काढून आपल्याकडचे पैसे, आपल्या अगदी क्लोज फॅमिलीमधले पैसे, अशा पद्धतीचे पैसेचे भांडवल जमा करून जे स्टार्टअप केला जातो त्याला बूटस्ट्रॅपिंग असं म्हणतात. एंजल फंडिंग म्हणजे एंजल नावाप्रमाणे की देवदूत, म्हणजे ज्याला आपली आयडियावरती खरंच अगदी सुरुवातीला विश्वास बसतो आणि तो फंडिंग करायला तयार होतो. तो सगळ्यात जास्त रिस्क घेतो कारण त्याने तुमची आयडिया बघितलेली पण नसते. तो तुमच्यावरती पैसे लावतो कारण हा माणूस आयडिया ही करू शकेल, याच्यामध्ये ही पॉवर, याच्यामध्ये पर्पज आहे, ही आयडिया व्हॅलिडेट करू शकेल आणि करेल, असा माणूस आहे तो एंजल. त्याच्याकडनं तुम्ही कमीत कमी कॅपिटल घेऊ शकता. व्हेंचर कॅपिटल कधी येतं? ज्यावेळी तुमची आयडिया व्हॅलिडेट झालेली असते त्यावेळी मग व्हेंचर बनवता, जेव्हा तुम्ही स्केल करता त्याच्यावेळी व्हेंचर कॅपिटल येतं. आणि सिरीज ए, सिरीज बी हे सिरीज फंडिंग कधी येतं? ग्रोथच्या वेळी येतं. ज्यावेळी तुम्ही आयडिया आता व्हॅलिडेट केली आहे, त्याचा तुम्ही ग्रोथ पण दाखवली आहे, आता ते नेक्स्ट ऑर्बिटमध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्हाला जो मोठा फंडिंग लागेल त्याच्यावेळी मग तुमचे पी म्हणा किंवा इन्व्हेस्टर्स असतात, ग्रोथ इन्व्हेस्टर्स असतात, ते येतात.